मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आझाद मैदानावर आज आंदोलन करण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आली। आज रविवार असल्याने मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानात दाखल झाले। मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे। मोठ्या प्रमाणात आंदोलक हे आझाद मैदानात पोहोचत आहेत। आझाद मैदानात मराठा आंदोलकांचा ओघ आता वाढलाय। लोकलच्या माध्यमातून मराठा समाज बांधव आंदोलक आझाद मैदानाकडे रवाना होत आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत सीएसएमटी स्थानकाच्या बाहेरून जोडलेत। विपुल, आपण पाहतोय खरं तर पावसाचा ओघ आता सुरू झालाय, पावसाचा जोर वाढलेला आहे। मराठा आंदोलकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणे खरं तर आपण पाहतो लोकलच्या माध्यमातून आझाद मैदानापर्यंत मराठा आंदोलक पोहोचत आहेत। काय ताजे अपडेट आहेत सध्या सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर? कारण नक्की सध्या मी आता मुंबई महापालिकेच्या परिसरामध्ये उभा आहे। आपण जर पाहिलं तर पावसाला सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे आपण जर पाहिलं तर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या परिसरामध्ये मराठीच्या आरक्षणासाठी आलेले हे कार्यकर्त्याची तारंबळ उडालेली आहे। कारण या ठिकाणी यांची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी आता जायचं कुठे असा प्रश्न या कार्यकर्त्यांकडे उपस्थित झालेला आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण हे कार्यकर्ते या ठिकाणी भिजलेले आहेत। ज्यांना जी जागा मिळेल त्या ठिकाणी जाऊन उभे राहिलेले आहेत। आपण पाहिलं तर त्यांची वाहनं आहेत, वाहनामध्ये जर बघितलं तर ते बसलेले आहेत। कारण की पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे त्या ठिकाणी हे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आपल्याला टेम्पोमध्ये बसलेले पाहायला मिळतात। परिसरात या ठिकाणी पाऊस वाढल्याने आता हे नागरिकांची सुद्धा तारंबळ उडालेली आहे। तर हा जर पाऊस पुन्हा जर या ठिकाणाचा पाऊस जर जोरात वाढला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता कारण नक्कीच विपुल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।